नमस्कार मित्रांनो, स्टाईल ऑफ ट्रेडिंग अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे. ते तर आता तुम्ही पाहिलेलंच आहे. मागचे 3 व्हिडिओ पाहिलेले आहेत, जसं की हॅमर कॅन्डल, डोजी कॅन्डल, इंगल्फिंग कॅन्डल. आणि आता आपण जे बघणार आहोत ती कॅन्डल म्हणजे इनसायडर. तर इनसायडर कॅन्डल ही तयार कशी होते, आता ही तयार होण्याचं कारण काय, आता कुठं फाइंड आउट करायचे, त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. प्रथम आपण समजून घेऊया की ही इनसायडर कॅन्डल बनते कशी. जसं की आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की इंगल्फिंग कॅन्डल. इंगल्फिंग कॅन्डलमध्ये काय होत होतं, ह्या रेड कॅन्डलच्या ही डाऊन ट्रेंडमध्ये असताना रेड कॅन्डल बनत होत्या. आणि त्या रेड कॅन्डल नंतर लगेच काय होत होतं, एक ग्रीन बार कॅन्डल बनत होती आणि ह्या रेड कॅन्डलला काय करत होती, कव्हर करत होती. तर आता या इनसायडर बारमध्ये काय, तर आता ज्यावेळेस त्यावेळेस आता त्यावेळेस हे ग्रीन कॅन्डलच्या समोर, म्हणजे आता उदाहरणार्थ हे ग्रीन कॅन्डलचा हाय आहे 100 रुपये, हे जी क्लोजिंग 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 प्राइस आहे 80 रुपये, आणि ओपनिंग प्राइस आहे 50 रुपये, याचा आहे हाय आहे 20 रुपये. तर आता तर हे बनते कशी, तर बघा आता त्यावेळेस ग्रीन कॅन्डलच्या, आता इथं कलर मॅटर करत नाही, म्हणजे कलर हा कोणता पण, इथं ग्रीन बी असू शकतो, रेड बी असू शकतो, हा कलर मॅटर करत नाही. आता इथं काय झालेलं आहे, तर ह्या कॅन्डलच्या, ही जी ग्रीन कॅन्डल आहे त्याच्या काय झालेले आहे आतमध्ये, म्हणजेच काय झालेले आहे, ह्या ग्रीन कॅन्डलच्या आतमध्ये बनलेली आहे ही कॅन्डल. ह्या हायच्या वर पण नाही आणि ह्या लोच्या खाली पण ही कॅन्डल काय झालेलं आहे, ब्रेक झालेलं नाही. अशा प्रकारे हे इनसाइडर कॅन्डल बनत असते. म्हणजे जसं की बघा आता इथं काय झालेलं आहे, तर हे 30 झाले 90, म्हणजे याचा काय अर्थ झालाय, तर ह्या ग्रीन कॅन्डलच्या आतमध्ये ही कॅन्डल बनलेली आहे. अशा प्रकारे हे इनसाइडर कॅन्डल बनत असतात. तर अजून एक आपण काय बघा, हे कसं आहे डाऊन ट्रेंडमध्ये आणि अप ट्रेंडमध्ये कसं बनत असतं बघा. हे डाऊन ट्रेंडमध्ये हे अशा प्रकारे हे इनसाइडर कॅन्डल बनत असते बघा. जसं की काय झालंय, प्रिव्हियस आहे, प्रिव्हियस कॅन्डलचा लो, त्या प्रकारे काय झालेले आहे, ग्रीन कॅन्डल बनले. म्हणजे जसं की मार्केट असं खाली खाली येताना हे रेड कॅन्डल बनवत आल्यानंतर त्यावेळेस ह्या रेड कॅन्डलच्या समोर लगेच काय झालेलं आहे, ग्रीन कॅन्डल बनलेली आहे. आणि ह्या कॅन्डलचं काय केलेलं आहे, हाय पण ब्रेक केलेला नाही, लो पण ब्रेक केलेला. अशा प्रकारे हे इनसाइडर डाऊन ट्रेंडमध्ये बनत असते. आता अप ट्रेंडमध्ये काय आहे, तर मार्केट अप ट्रेंडमध्ये असताना असे ग्रीन ग्रीन कॅन्डल बनवत असते. आता ग्रीन ग्रीन कॅन्डल बनवल्यानंतर तिथं काय झालेलं आहे, एक रेड कॅन्डल बनले. इथून काय झाले, मार्केट हे रिव्हर्सल होत असते. हा पण काय आहे, एक रिव्हर्सल पॅटर्न आहे. अशा प्रकारे हे अप ट्रेंडमध्ये इनसाइडर कॅन्डल बनत असते. बघा अजून काय, आता ह्या कॅन्डलला आपण मदर कॅन्डल पण म्हणू शकतो. आता मदर कॅन्डल का, तर आता मदर बेबी कॅन्डल म्हणू शकतो. आता ह्याला काय झालंय, हे मदर म्हणजे काय झालं, मदर हे बेबी. आता ह्याला मदर काय, तर ही काय आहे, ह्या कॅन्डलपेक्षा काय आहे, तर मोठी आहे आणि हे काय आहे, एकदम छोटी आहे. ह्याला काय म्हणू आपण, बेबी म्हणू शकतो. त्या प्रकारे हे मदर बेबी कॅन्डल म्हणत असतो. अशा प्रकारे हे कॅन्डल बनत असतात. हे एक फॉर्मेशन तयार होतं, अशा प्रकारे पण तयार होत असते, अशा प्रकारे पण तयार होते. अशा 3 प्रकारे आपण ह्याला इनसाइडर कॅन्डल म्हणत असतो. इनसाइडर कॅन्डल म्हणत असतो बघा. हे डबल इनसाइडर कॅन्डल. आता जसं की आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलेलं आहे की आता डबल म्हणजे काय, इंगल्फिंग कॅन्डल स्टिक पॅटर्नचं पाहिलेलं आपण. जसं की आता इथं काय झालेलं आहे, रेड कॅन्डल बनलेले आहे आणि इथं एक ग्रीन कॅन्डल आणि इथे ग्रीन कॅन्डल बनलेले. त्याला आपण काय म्हणतो, इंगल्फिंग कॅन्डल म्हणू शकतो. तसंच आता हे इनसाइडर कॅन्डलचं कसं, तर आता हे काय आहे, एक ग्रीन कॅन्डल आहे, इथं काय झालेलं आहे, ही एक इनसाइडर. ह्या कॅन्डल कशी काय झालेलं आहे, ह्या कॅन्डलच्याच म्हणजे हाय पण ब्रेक केलेला नाही, लो पण ब्रेक केलेला नाही, ह्या कॅन्डलच्याच आतमध्ये काय झालेलं, ह्या दोन्ही कॅन्डल बनलेले आहेत. त्यामुळे आपण ह्याला इनसाइडर म्हणू शकतो. हे काय झालं, ह्या कॅन्डलनं काय केलेलं आहे, ब्रेकआउट दिलेला आहे, ब्रेकआउट दिलेलं. तर आपण एंट्री एक्झिट कुठं घ्यायची ते एक थोडक्यात पाहू बघा. जसं की आता काय झालेलं आहे, ते इनसाइडर बनलेलं आहे. काय झालेले, जसं मागाशी म्हणल्याप्रमाणे कॅन्डल कॅन्डलमध्ये कलर हा मॅटर करत नाही. तर इथं काय रेड कलर आहे आणि इथं काय झालं, इनसाइडर कॅन्डल म्हणजे ह्या कॅन्डलच्या आतमध्ये कॅन्डल बनलेली आहे. आणि ज्यावेळेस ह्या प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक होईल,
त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, ही एंट्री घ्यायची आहे. आणि टॉप लॉस हा कुठं लावायचा आहे, तर ह्या प्रिव्हियस कॅन्डलच्या खाली लावायचा आहे. ते 5 ते 10 पॉईंटने खाली लावायचं आहे. अशा प्रकारे हे डाऊन ट्रेंडमधून अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट होताना हा इनसाइडर कॅन्डल उपयोग होतो. जसंच डाऊन ट्रेंडमध्ये बघा, जसं की अप ट्रेंडमध्ये मार्केट असताना हे रिव्हर्सर झालेलं आहे आणि डाऊन ट्रेंडमध्ये कन्वर्ट झालं. इथं काय झालेलं आहे, इनसाइडर कॅन्डल बनलेली आहे. तर ही इनसाइडर कॅन्डल बघा इथं काय झालेलं आहे, आणि ही प्रिव्हियस कॅन्डल आहे. आणि या प्रिव्हियस कॅन्डलच्या लगेच काय झालेलं आहे, की इनसाइडर कॅन्डल बनलेले आहे. तिथून काय झालेलं आहे, मार्केट असं डाऊन ट्रेंडमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आणि ज्यावेळेस ह्याचा लो ब्रेक होईल, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, एंट्री घ्यायची आहे. आता आपण चार्टवर काय उदाहरणं पाहूया बघा. इथं बघा, जसं की मार्केट काय झालेलं आहे, डाऊन ट्रेंडमध्ये खाली येत आहे. खाली खाली येत असताना तर काय झालेलं आहे, एक रेड कॅन्डल, आणि रेड कॅन्डल नंतर काय झालेलं आहे, एक इनसाइडर कॅन्डल बनलेली आहे. ते इनसाइडर कॅन्डल बनल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या ह्या प्रिव्हियस कॅन्डलचं काय झालेलं आहे, हाय ब्रेक झालेला. हाय ब्रेक झाल्यानंतर आपण काय करू शकतो, इथं एंट्री घेऊ शकतो. बघा इथं एंट्री घेतली आणि टॉप लॉस हा काय करायचा आहे, ह्या प्रिव्हियस कॅन्डलच्या खाली 5 पॉईंट सोडून खाली लावायचा आहे. टार्गेट सर तुम्हाला माहिती आहे 1:2 टार्गेट व्हायचा आहे. अशा प्रकारे हे आपण एंट्री एक्झिट घेऊ शकतो. आणि इथून काय झालेलं आहे, मार्केट अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. अशा प्रकारे आपण ह्या इनसाइडर कॅन्डलचा उपयोग करून मार्केटमध्ये एंट्री एक्झिट घेऊ शकतो. तसेच बघा अजून काय उदाहरणं आहेत का बघा इथं. इथं बघा, इथं काय झालेलं आहे, ह्या कॅन्डलचं काय झालेलं आहे, या कॅन्डलमध्ये काय झालं, इनसाइडर कॅन्डल बनलेलं आहे आणि इथून काय झालेलं आहे, मार्केट अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. अशा आणि इथं पण अजून बघा, इथं एक आहे, इथून मार्केट काय झालं, अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. अशा प्रकारे हे आपण इनसाइडर कॅन्डलचा उपयोग करून एंट्री एक्झिट घेऊ शकतो. तर आणि हा आपल्याला इनसाइडर कॅन्डल कुठं फाइंड आउट करायचं आहे, ते बघा, जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच सपोर्ट, रेजिस्टन्स, प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो, वीकली हाय, वीकली लो आणि पिवट पॉईंट, ह्या ठिकाणी आपल्याला हा इनसाइडर कॅन्डल फाइंड आउट करायचा आहे. आता आपली ही सिरीज अशीच कंटिन्यू पुढे चालू राहणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.